नमस्कार. उपवास म्हटले की आपण मंदिरात जातो, पूजा करतो. त्यासाठी आपल्याला वेळ हवा असतो. आज आपण उपवासाच्या मऊ, लुसलुशीत दशम्या बनवल्या आहेत. त्या 2 दिवस टिकत असल्यामुळे तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बनवून ठेवू शकता. 2 दिवस टिकत असल्यामुळे प्रवासासाठीही उत्तम पर्याय आहे. मऊ व लुसलुशीत उपवासाची दशमी बनवण्यासाठी कुकरमध्ये पाणी, त्यात लिंबू, त्यावर जाळी, जाळीवर रताळ्याचा डबा. आपण 1/2 किलो रताळे स्वच्छ धुवून घेतले आहेत. हे शिजवून घेऊया. रताळ्याचा सुरुवातीचा व शेवटचा भाग कापून टाकला आहे, कारण त्यावर कधीकधी माती असते. 3 शिट्या करून घेऊया. 1 शिटी हाय फ्लेमवर व 2 शिट्या लो फ्लेमवर करूया. कुकरच्या शिट्या झाल्या आहेत. हे थंड होण्यासाठी ठेवूया. आता कढईत 1/2 कप साबुदाणा व्यवस्थित भाजून घेऊया. साबुदाणा खमंग भाजला की दशमीलाही खमंग चव येते. नेहमीच्या उपवासाच्या पदार्थांपेक्षा वेगळे काहीतरी करावे असे सर्वांनाच वाटते. तेव्हा ह्या दशम्या बनवा. तळलेल्या पदार्थांपेक्षा हे खाल्ले तर तुम्हाला जड वाटणार नाही. भाजल्यामुळे साबुदाण्याचे पीठ करायला खूप सोपे जाते. साबुदाणा खमंग भाजला आहे, काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवूया. कुकरचे प्रेशर आपोआप निघून गेले आहे. रताळे शिजले की नाही ते बघूया. 3 शिट्या घेतल्यामुळे हे मऊसूत शिजले आहेत. आता त्यावरील साल काढून टाकूया. उपवासाचे नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. वेगळे काहीतरी खाण्याची इच्छा होते. त्यामुळे तुम्ही ह्या दशम्या बनवा. तुम्हालाही बनवायला खूप सोपे वाटेल. साल काढलेले रताळे मॅश करूया. रताळ्याचा एकही तुकडा राहणार नाही ह्याची काळजी घ्यावी. हे मॅश झाल्यावर त्यात बारीक चिरलेला अर्धा कप गूळ मिक्स करूया. रताळे गोड असल्यामुळे आपण गूळ कमी घातला आहे. गूळ सुरीने बारीक कापून घेतला आहे. रताळे थोडेसे गरम असतानाच त्यात गूळ घालावा. त्यामुळे तो व्यवस्थित मिक्स होईल. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. हे व्यवस्थित मिक्स झाले आहे. हे असेच 10 मिनिटे बाजूला ठेवूया. त्यामुळे त्यात गुळाचा तुकडा राहिला असेल तर तो विरघळून जाईल. साबुदाणाही थंड झाला आहे. मिक्सरच्या भांड्यात ओतून पीठ करून घेऊया. साबुदाण्याचे हे पीठ चाळणीने चाळून घेऊया. त्यामुळे त्यात साबुदाण्याचे मोठे कण राहणार नाहीत. नाहीतर ते दशमी खाताना छान लागणार नाही. भाजलेल्या साबुदाण्याचे पीठ करून घेतले आहे. रताळ्याच्या मिश्रणात अर्धा छोटा चमचा वेलची पावडर, 1/2 छोटा चमचा जायफळ किसून घालूया. चिमूटभर मीठ. गोड पदार्थ असला तरीही थोडेसे मीठ घालावे. त्याने पदार्थाची चव अजून वाढते. 1 मोठा चमचा तूप. व्यवस्थित मिक्स करूया. ह्यात रताळ्याचा व गुळाचा एकही तुकडा नाही. तुम्ही हे चाळणीने गाळून घेऊ शकता. तुपामुळे दशमी खुसखुशीत होते. चवही छान येते. चिवट किंवा वातड होत नाही. आता ह्यात आपण जे पीठ बनवले आहे ते थोडे थोडे घालूया. रताळ्याच्या मिश्रणात जेवढे पीठ बसेल तेवढेच वापरूया. उरलेले पीठ दशमी लाटताना आपण वापरणार आहोत. आपल्याला दशमी लाटता येईल असे पीठ भिजवायचे आहे. रताळे व गुळामुळे पीठ भिजवताना पाणी घालण्याची आवश्यकता नाही. आपण चपातीला जसे पीठ भिजवतो तसे पीठ भिजवले आहे. हे सैलसर नाही. तुमचे पीठ घट्ट वाटले तर आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता. पीठ व्यवस्थित मळले तर दशमीही मऊसूत होते. ह्यासाठी आपल्याला 1 कप साबुदाण्याचे पीठ लागले आहे. हे उरलेले साबुदाण्याचे पीठ आहे. ह्यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. तोपर्यंत उपवासाची शेंगदाणा चटणी बनवूया. त्यासाठी कढईत 1 मोठा चमचा तूप, त्यात अर्धा मोठा चमचा लाल तिखट. तिखट तळले आहे. आता अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ मिक्स करून परतून घेऊया. अशी चटणी दशमीबरोबर खाऊन बघा. गोड दशमी व त्याबरोबर तिखट चटणी खूप छान लागते. उपवासाची शेंगदाणा चटणी तयार आहे. 10 मिनिटानंतर पीठ व्यवस्थित भिजले आहे. दशमीचे पीठ असे झाकून ठेवले की ते छान भिजते.
ह्यातीलच थोडेसे पीठ काढून घेतले आहे. हे गोल करून चपटे करूया. साबुदाण्याचे कोरडे पीठ लावून दशमी लाटूया. ह्या थोड्या जाडच कराव्या, पातळ करू नयेत. दशमीचा आकार छोटाच केल्यामुळे ते पोळपाटाला चिकटले नाही, लाटायलाही सोपे वाटले. ह्याच्या कडा चिरल्या आहेत. प्लेटने अशा पद्धतीने दाबूया. आता कडेचे पीठ काढून टाकूया. गोल दशमी तयार आहे. तवा गरम केला आहे. त्यावर दशमी खमंग भाजून घेऊया. गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे. वरच्या बाजूला बुडबुडे आले आहेत. आता दुसऱ्या बाजूने उलटूया. वरच्या बाजूने तूप लावूया. ह्या 2 दिवस टिकत असल्यामुळे तुम्ही अगोदरच बनवून ठेवू शकता व प्रवासासाठी घेऊन जाऊ शकता. आता दुसऱ्या बाजूनेही तूप लावूया. आपण प्रवासाला जातो तेव्हा घरचे काहीतरी बरोबर असेल तर जेव्हा भूक लागेल तेव्हा आपण खाऊ शकतो. ह्या दशम्या मुलांच्या टिफिनलाही उत्तम आहे. ही दशमी हाय फ्लेमवर भाजली तर ती टिकत नाही, आतून कच्चीच राहते. दोन्ही बाजूंनी खमंग व खरपूस भाजली आहे. रंगही छान आला आहे. उपवासाची दशमी तयार आहे. ही अशीच खाल्ली तरीही खूप छान लागते. दशमी खूपच मौसूद झाली आहे. अजिबात चिवट किंवा वातड झाली नाही. ह्या दशम्या तुम्ही उपवासाची शेंगदाण्याची चटणी, उपवासाचे लिंबाचे लोणचे, दूध किंवा तुपाबरोबर खाऊ शकता. साजूक तूप, रताळे व गुळामुळे ह्या चवीला खूप छान होतात. ह्या गरम किंवा थंड कशाही खाऊ शकता. तयार आहे मऊ लुसलुशीत उपवासाची दशमी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.